मी दिव्या हुरकट महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत कसं असावं एक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटरचे संस्थापक अनिल माने सर। आपण सरांचं स्वागत करूया। सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे। नमस्कार। चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची एक थोडक्यात ओळख करून घेऊयात। श्री अनिल माने सर डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि रिसर्च सेंटरचे अध्यक्ष आहेत आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि पर्यावरण संघटनेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत। त्याच सोबत डायनो फूड्सचे पण ते अध्यक्ष आहेत आणि विशेष म्हणजे श्री अनिल माने सरांनी एका छोट्या ढाब्यापासून सुरुवात केली आणि आज ते कोट्याधीश व्यावसायिक म्हणून ओळखले जातात। त्यांचा हा प्रवास आपल्याला खूप काही शिकवणार आहे आणि म्हणूनच न वेळ घालवता आपण चर्चेला सुरुवात करूया। सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे। आजचा आपला विषयच आहे की कसं असावं एक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आम्ही डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि रिसर्च सेंटरकडे बघतो। काय असं वेगळं डायनो इन्स्टिट्यूट ऑफर करतंय, काय असं वेगळं डायनो इन्स्टिट्यूटमध्ये आहे ज्याच्यामुळे दुसरे कॉलेजेस मागे पडतायत किंवा डायनो इन्स्टिट्यूट काहीतरी वेगळं आहे? कसं होत आहे की महत्त्वाची गोष्ट हॉटेल मॅनेजमेंट ही जी काही गोष्ट आहे ते सर्टिफिकेटची नाही आहे। हॉटेल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही एक डिग्री घेतली कुठली तरी पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, अन्य कुठलीही युनिव्हर्सिटी आणि ते सर्टिफिकेट घेऊन तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये गेला तर हे हॉटेलमध्ये गेल्यानंतर ते सर्टिफिकेट बघत नाही आहे तर तुमचं प्रॅक्टिकली काम बघतात। बरोबर। हीच गोष्ट या गोष्टीला डायनोला वेगळं करते। मी स्वतः हॉटेल व्यावसायिक आहे। मी 30 वर्षापासून हे कामकाज केलं। मी ॲज अ शेफ म्हणून यामध्ये कामकाज केलं आहे 8 वर्ष। अगदी एका दिवशी 180 किलो आट्याच्या रोट्या मारलेल्या आहेत। सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कामकाज करून मला असं वाटलं की आपण जर कोट्याधीश होऊ शकत असेल तर आपण अशी गरीब मुलं आपण त्या दिशेला नेऊ शकतो, कोट्याधीश बनवू शकतो। आणि ह्या उद्देशानं मनालीज इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट चालू केलं की ज्याचं आत्ता नाव कन्व्हर्जन, नावामध्ये फक्त बदल केला आहे आमच्या डायनोच्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं, तर त्याचं डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर, महत्त्वाचं रिसर्च सेंटर जोडलेलं आहे। मला तुम्हाला सांगायचं आहे महत्त्वाची गोष्ट की पहिली गोष्ट प्रॅक्टिकली ज्या वेळेला एखादा कोणीही घडेल ना त्यावेळेला तुम्हाला देशात नाही परदेशात पण व्हॅल्यू असतं। पण ही संकल्पना मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमध्ये बघितलं। ते म्हणतात तुम्ही अभ्यासक्रम शिकवा आणि त्यांना पाठवून द्या, 4 स्टार 5 स्टारमध्ये शिकतील ना। पालकांना पण वाटतं की हां बरोबर आहे, 4 स्टार 5 स्टारमध्ये पाठवल्यानंतर 100% शिकणार, पण ॲक्च्युअल तसं होत नाही आहे। जसे की एखादा व्यक्ती आपल्यासमोर येतो, तो म्हणतो की मी टाटा कंपनीमध्ये काम करतो, तर आपल्याला वाटतं की तो एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करतो। त्याला जर आपण पुढचा प्रश्न विचारला की तू टाटा कंपनीमध्ये नाही तर त्या विभागामध्ये 100 कंपन्या आहेत टाटाच्या, तू कुठल्या विभागात काम करतोस, तर तो म्हणतो मोटर विभागात काम करतो। जो एवढा होता तो एवढासाच झाला। त्याच्यानंतर मोटरमध्ये बाबा कुठल्या मोटरमध्ये, तर तो म्हणतो की मी 10 व्हीलरमध्ये, त्या 6 व्हीलरमध्ये काम करतो। परत आणि छोटा झाला, 6 व्हीलरमधून तो कुठं जातोय, तर मी 16-12 ट्रक बनवतो। 16-12 ट्रकमध्ये त्याला विचारलं की आणखी तू कुठं करतोय, तर मी एक्सेल डिपार्टमेंटला काम करतोय। आणि शेवटी जो आहे त्याला विचारलं की तू काय करतोस शेवटी, तर काही नाही, मी तो एक्सेल उचलतो, ढकलतो, गाडी पुढे जाते, एक्सेल उचलतो, ढकलतो, गाडी पुढे जाते। असं मोठंच्या मोठं हे 5 स्टार हॉटेल आहे। जर नुकतंच जर एक्सेल ओपन केला किंवा एकच वस्तू केला तर तो कसा मोठा होऊ शकतो, तो तर कामगार होईल ना, तो मालक बनणार नाही आहे। तर त्या हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजची जबाबदारी असली पाहिजे की जे 5 स्टारमधले सगळे डिपार्टमेंट आहेत ते त्यांनी कॉलेजमध्येच प्रॅक्टिकली शिकवले गेले पाहिजेत। आणि आम्ही त्या पद्धतीनं काय करतो तर त्या विद्यार्थ्याला घडवतो। कसं असतं की एका बाजूला एक्झिक्युटिव्ह शेफ म्हणून, दुसऱ्या बाजूला जनरल मॅनेजर म्हणून, अशा 2 पोझिशन्स असतात आणि त्या सगळ्या पोझिशन एकदम प्रॉपर पद्धतीनं जर आपण त्याला प्रॅक्टिकली नॉलेज देत गेलो तर मात्र सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला त्या मुलाला चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येतं। म्हणून पहिल्या वर्षी ज्या वेळेला ज्यांना कोणाला कुकरीसाठी इंटरेस्टेड असतो तो डिग्री करतोय, तर डिग्रीमध्ये पहिल्यांदा डिप्लोमाचा पण बोलू शकतोय की डिप्लोमामध्ये तो काय करतोय, तर पहिल्यांदा पहिल्या वर्षी
जो काही कामकाज करतोय त्यामध्ये त्याचे तंदूर असतील, कबाब असतील, बिर्याणीज असतील, फिश डिपार्टमेंट असतील, व्हेज असेल, नॉन व्हेज असेल, त्याच्यानंतर साऊथ इंडियन नाश्ता, महाराष्ट्रीयन नाश्ता, पिझ्झा, बर्गर, पास्ता, म्हणजे जे भारतातल्या रेस्टॉरंटमध्ये कॉमन चालतं ते पहिल्या वर्षी घेतलं जातं डिग्रीला, दुसऱ्या वर्षी त्यांना बेकरी आणि कन्फेक्शनरी घेतलं जातं आणि तिसऱ्या वर्षी कॉन्टिनेंटल घेतलं जातं. हे डिग्रीसाठी सांगितलं. आणि डिप्लोमासाठी कसं आहे, वेगवेगळे ते सेक्शन आहेत की एक एक वर्ष करून तो डायरेक्ट नोकरी करू शकतो एक एक वर्षांनी. अशा पद्धतीचा विषय आम्ही प्रॅक्टिकली घडवतो. तसंच FMB आहे, तसंच हाऊसकीपिंग आणि फ्रंट ऑफिस वेगवेगळे प्रकार आहेत. पण हे जे सगळं घडवलं जातं ते प्रॅक्टिकली घडवलं जातं आणि परिणाम याचा असा होतो की तो विद्यार्थी 5-5, 7-7 वर्ष दुसऱ्या कॉलेजपेक्षा पुढे चालतो आणि गॅरंटेड चालतो, चांगला चालतो. आम्ही त्याची गॅरंटी घेतो की बाबा माझ्या म्हणण्याप्रमाणे कामकाज झालं तर 100% ते होतं. अशा पद्धतीचं हे एक वेगळं कॉलेज की आमचं स्वप्न आहे की तो नोकर नाही मालक बनला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही नोकर नाही मालक बनवतो असं आम्ही म्हणतो. अगदी सर, डायनो इन्स्टिट्यूट मालक तर घडवतच आहे, पण अजून एक अशी गोष्ट आहे ज्यासाठी डायनो इन्स्टिट्यूट खूप फेमस आहे, ती म्हणजे डायनो इन्स्टिट्यूट फक्त शिक्षण देत नाही तर संस्कारही देतं. अगदी बरोबर आहे. हे सगळं कसं शक्य होतंय सर? हे बघा, मी पहिल्यापासून बघितलं, मी हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं माझं स्वतःचे बार, वाईन शॉप वगैरे बाकीच्या गोष्टी जे काय आहे ते चालवत असतो. या सगळ्या गोष्टीमध्ये मी बघितलं की काय स्थिती असते आणि या स्थितीमध्ये हॉटेल इंडस्ट्रीमध्ये किंवा इतर काही गोष्टीमध्ये जर मुलगा अशा पद्धतीच्या जर व्यवस्थेमध्ये आला तर मात्र ते फार चुकीचं होऊ शकतं. म्हणून आपण काय करतो की त्याला व्यसनापासून पूर्णपणे काय करतो तर बाजूला घेतो. जो विद्यार्थी इथं येणार आहे, म्हणजे सगळीकडेच बघितलं की एक विद्यार्थ्याला मी अगदी 1-1.5 लाख रुपयाची नोकरी लावली पण तो दारुडा बनला तर ते चांगलं नाही आहे. तर त्याला आपण चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी वयात असताना चांगल्या पद्धतीनं राहणं हे अतिशय महत्त्वाचं त्याचं असतं. तर त्याची पूर्णपणे व्यवस्था कॉलेज करतं. आमच्या कॉलेजमध्ये डोळे झाकून विद्यार्थी पाठवतात आणि बिनधास्त राहतात 3-3 वर्ष, कारण त्यांचं पोरगा कधीही खराब होत नाही, हा संस्कारातला भाग आहे. दुसरा संस्कार जो आहे तो रात्रंदिवस म्हणजे चांगल्या पद्धतीचं 12-12 तास तो विद्यार्थी कष्ट करतो. शेवटी कष्टाशिवाय रिझल्ट नाही आहे. कष्ट केल्याशिवाय कधी मोठंच होता येत नाही आहे आणि हे कष्ट करण्याची व्यवस्था ते फक्त 3 वर्षामध्ये आम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं तो विद्यार्थी घडवतो. त्याचा परिणाम असा होतो की जन्मभर तो आनंदानं राहण्यासाठी तयार होतोय. पण आत्ताच जर इतर कॉलेजप्रमाणे दिवसात 2-4 तास घ्यायचे, आठवड्यातून एखादं प्रॅक्टिकल घ्यायचं तर त्याच्यातून त्याचा रिझल्ट मिळत नाही. आमच्या कॉलेजमध्ये 8 तास प्रॅक्टिकल रोज असतं. लक्षात आलं का? एक इडली बनवायची आहे, साध्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक इडली बनवायची आहे, तर एकदा या मुलानं हे बनवतं हे बघा, बघितलं का, असं जर आम्ही सगळ्या रेसिपी शिकवल्या तर तो घडणार नाहीये. पण इडली त्याला जर 50 वेळा बनवायला दिली तर मात्र तो पॉसिबली तो बनवू शकतो. आणि हा यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय प्रॅक्टिकल बेसचा आहे. म्हणून 8 तास प्रॅक्टिकल दिवसाला आणि 3 तास म्हणजे 4 तास अभ्यासक्रम असा असणारा हा पॅटर्न आहे. जबरदस्त पॅटर्न आहे आणि त्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीची मुलं तिथं घडली जातात. संस्कारातला हा दुसरा भाग कष्टाचा आहे. आणि तिसरा जो भाग आहे, माणसांमध्ये एखादी घमेंड असते आणि त्या घमेंडीनं चुकीच्या पद्धती बऱ्याच घडतात आणि त्या गोष्टीसाठी आमच्याकडं जे काय असेल ते सगळ्या कामासाठी तो तयार होतो. तो कधीही निगेटिव्हिटीनं बोलत नाही. म्हणजे जो व्यक्ती प्रॅक्टिकली जबरदस्त तयार होतो. दुसरी गोष्ट, तो व्यसनी होत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे तो कष्ट करणारा विद्यार्थी तयार होतो, सांगेल ते काम करणारा तयार होतो. मग मात्र याला जगात कुठंही कमतरता नाही आहे नोकरीसाठी, अशी स्थिती या संस्कारातून तयार होते. अगदी सर, नोकरीसाठी तर कमतरता नाहीच आहे, पण शिकत असताना 80% फी त्यांची स्टायफंडच्या माध्यमातूनच परत पण होते. अगदी बरोबर आहे. तर हे कसं होतं, म्हणजे शिकत असताना कसं काय त्यांना फी परत मिळते किंवा होऊ शकते? एकदम बरोबर आहे. तर हे कसं आहे की मी जो पॅटर्न बनवलेला आहे, माझ्याकडं सर्वसामान्य कॅटेगरी श्रीमंताची मुलं आहेत पण सर्वसामान्य पण मुलं आहेत
आणि या मुलांना काहीतरी त्यांच्या केलेल्या कष्टातून काहीतरी रिझल्ट मिळावा. कारण मी देतोय ना, इथं जर मी प्रॅक्टिकली कॉलेजमध्ये जर देतोय तर मला पैसे किंवा स्टायफंड ज्यादा देणारच आहेत, लक्षात घ्या. पण इथंच जर मी शिकवलं नाही तर बाहेर स्टायफंड मिळत नाही. परिणामी असं होतं की इतर कॉलेजचे जे स्टायफंड असतात ते 1,000, 1,500, 2,000च्या दरम्यान चालतात आणि आमचे स्टायफंड 8,000, 10,000, 13,000 चालतात. एकच इथून मुंबई युनिव्हर्सिटीचा एक मुलगा तिथं गेलेला असतो आणि तिथून आमचे आलेले असतात. त्या मुलाला असतो 700 रुपये स्टायफंड, आमच्या मुलाला असतो 8,000 रुपये स्टायफंड. तो मुलगा 2 वर्षानंतर आलेला आहे, आमचा मुलगा 1 वर्षानंतर आलेला आहे. म्हणजे असं असताना जर त्याच्यातून चांगल्या पद्धतीचे रिझल्ट येत असतील तर हॉटेल इंडस्ट्री इझिली त्यांना ॲक्सेप्ट करते आणि त्यांना लगेच नोकऱ्या पण प्रदान करते. म्हणजे प्रॅक्टिकलच्या बेसवरती मी जे सांगितलं, जे पहिल्या घटना, प्रॅक्टिकली चांगलं घडणं, व्यसनापासून बाजूला राहणं, भरपूर कष्ट करणं आणि काय करायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचं तो शांत राहणं, म्हणजे सांगेल ते काम करणं, या सगळ्या गोष्टीनं रिझल्ट येतो. आणि त्या रिझल्टचा फायदा सर्वसाधारण पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 50-60 हजार रुपये, तिसऱ्या वर्षी 80-70-80 हजार रुपये, आणि जे त्याला नोकरी दिली जाते, नोकरी, ती नोकरी मात्र त्याला डायरेक्ट कॉमी 3 म्हणून दिली जाते. बाकीच्या ठिकाणी ट्रेनिंग, जॉब ट्रेनिंग असं नाही आहे. आम्ही दुसऱ्याच वर्षी त्याला कॉमी 3, तिसऱ्या वर्षी त्याला कॉमी 2 आणि नोकरी लावताना कॉमी 1. म्हणजे 3 वर्षानंतर जो मुलगा ट्रेनिंगला जाणार आहे तो कॉमी 1 म्हणून जातो. मग तो एवढा जो डिफरन्स आहे तो 4-5 वर्षाचा डिफरन्स त्याचा फार मोठ्या पद्धतीत वाढतो आणि त्याला पुढे चांगली संधी मिळते. अगदी सर, खरं तर काय आहे ना की हॉटेल मॅनेजमेंटला मुलांना पाठवायचं तर पहिला प्रश्न किंवा पहिली शंका पालकांच्या मनात ही असते की यांना चुकीचे व्यसन लागायला नकोत. आणि जसं सरांनी सांगितलं की डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि रिसर्च सेंटर फक्त शिक्षणच देत नाही तर संस्कारही देतं. म्हणजे कर्मही तुम्ही तेवढ्याच मेहनतीने करू शकताय आणि संस्कार, व्यसनापासून तुम्ही दूर राहू शकताय. दुसरेही सरांनी जे संस्कार सांगितले ते सगळं तिथे होत आहे. आणि त्याचसोबत तुमचा मुलगा शिकत असतानाच 80% फी स्वतः कमवून ती फेडू शकतो. हे सगळं डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि रिसर्च सेंटर शिकवत आहे. तर नक्की तुम्हाला एकदा सरांना संपर्क साधायचा असेल आणि डायनो इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या मुलांची ॲडमिशन करायची असेल तर सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. तुमच्या काही शंका किंवा काही प्रश्न मनामध्ये असतील तर त्यासाठी तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्यासाठी सुद्धा हे स्क्रीनवरचे नंबर तुम्हाला नोट करायचे आहे आणि एकदा सरांना संपर्क करायचा आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन मी लगेच परत येते. पाहत रहा महाराष्ट्र कॉलिंग. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. कसं असावं एक हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज याविषयी आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री अनिल माने सर. सर, पुन्हा एकदा ब्रेक नंतर स्वागत आहे तुमचं. आता मला विचारायचं आहे सर की तुम्ही देशातही नोकरी देता आणि परदेशातही तुम्ही नोकरी देता, तर यासाठी काही वेगळं तुम्ही करता का तुमच्या स्टुडंट? वेगळं म्हणजे काय होत आहे की इतर हॉटेल मॅनेजमेंट प्रमाणे माझं कामकाज नसल्यामुळं आणि प्रॅक्टिकली तो विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं घडत असल्यामुळं एकदम चांगला फायदा हे मी काही करत नाही. माझं काम पहिलं काय आहे की त्याला जबरदस्त प्रॅक्टिकली तयार करणं, व्यसनापासून बाजूला ठेवणं, बाकीच्या गोष्टी मी सांगितल्याप्रमाणे त्यांना कष्ट चांगल्या पद्धतीनं देणं, शिकवणं. त्याच्यानंतर ह्या बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जात आहेत. म्हणजे काय की आज तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही म्हणजे भारतातल्या कुठलीही मोठी चेन आहे, म्हणजे कुठलीही भारतातली चेन घ्या त्यात आपला विद्यार्थी नाही असं कुठलंही कॉलेज नाही, कुठलंही हॉटेल नाही आहे. एक दुसरी गोष्ट, परदेशाचा जो विषय आहे तर परदेशात आता आम्ही अमेरिकन क्रूज लाईनला मुलं पाठवतो. तर त्या क्रूज लाईनमध्ये एक महत्त्वाचा विषय काय की मी बघितलेला आहे बाकीच्या ठिकाणी, तर अमेरिकन क्रूज लाईनला ज्या वेळेला विद्यार्थी जातो तो जवळपास 1.5 लाख रुपये महिन्याला कमवितो. वेगवेगळ्या प्रॅक्टिकल म्हणजे त्याचा नोकरी असेल, त्याच्यानंतर बाकीचा एक्स्ट्रा त्याचं बेनिफिट असतील, त्या सगळ्या गोष्टी बनवून. तर आमचं कॉन्सन्ट्रेशन त्याला तिथं घडवण्यासाठी असतं, तिथं पाठवण्यासाठी. आणि हे सगळा मागचा अभ्यासक्रम त्या दिशेला, म्हणजे 3ऱ्या वर्षी आम्ही जे कॉन्टिनेंटल टोटल शिकवतो ते त्या विभागाचं शिकवतो, तिथलं जे अमेरिकेच्या क्रूज लाईनवर दिलं जातं ते. पहिल्या वर्षी हे, दुसऱ्या वर्षी बेकरी आणि तिसऱ्या वर्षी डिग्री करणाऱ्याचं.
तर त्या पद्धतीनं या विद्यार्थ्याला चांगलं घडवलेलं असल्यामुळं त्यांचं सिलेक्शन होतं. आणि बाहेरचे एजंट 3 लाख 5 लाख 7 लाख घेतात. आमचं असं काय नाही, एकदम सोप्या पद्धतीनं 20,000 रुपयामध्ये त्याला पाठवता येतं अमेरिकन क्रूज लाईनला. अच्छा. आणि एवढ्या चांगल्या पद्धतीनं त्याला देशात तर नोकऱ्या एकदम सुंदर पद्धतीने मिळतात, पण परदेशात ही नोकऱ्या अतिशय चांगल्या पद्धतीने मिळतात. अरे वा सर, पण आता डायनो इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घ्यायची असेल आणि हे सगळं शिकायचं असेल, त्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे? कसं होतंय, डिप्लोमा जर करायचा असेल तर तुम्ही 10वी पास असला पाहिजे. डिग्री करायची असेल तर 12वी पास असला पाहिजे. आणि तुम्हाला MBA इन हॉटेल मॅनेजमेंट करायचं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएट आहात. अच्छा. ह्या 3 गोष्टी त्याच्या पद्धतीने हे राहतात. अच्छा, आणि यात सर काय काय कोर्सेस आहेत आपल्याकडे? हां, आता डिप्लोमामध्ये ज्या वेळेला आपण जाऊ, डिप्लोमा ज्यांना करायचा आहे त्यांना नोकरी तर प्रत्येक ठिकाणी आहे, वेगवेगळ्या विभागामध्ये नोकरी आहे. एखाद्या मुलाला वाटतंय की मी इंडियन क्युझिनमध्ये, म्हणजे तुमचं टोटल पंजाबी असतील, साऊथ इंडियन असेल, किंवा बेसिक जे पिझ्झा बर्गर पास्ता जे काय आहे ते असेल, चाट्स असतील, फिश डिपार्टमेंट असेल, अशा विभागामध्ये काम करण्यासाठीचा जो डिप्लोमा आहे तो 1 वर्षाचा डिप्लोमा आहे, तो ते करू शकतात. दुसरा डिप्लोमा बेकरीचा करू शकतात. तिसरा डिप्लोमा कॉन्टिनेंटलमध्ये पूर्णपणे देशातल्या आणि विदेशातल्या जबरदस्त थाय, मेक्सिकन, इटालियन सगळ्या प्रकारच्या तिथं शिकू शकतात. प्रॅक्टिकली शिकू शकतायत बरं का, अभ्यासक्रमातून नाही. त्याला घडवण्याची जबाबदारी आम्ही घेतोय. डिप्लोमा करा नाहीतर डिग्री करा, MBA करा. तर त्या पद्धतीनं डिप्लोमामध्ये असे बार मध्ये कामकाज त्याला करायचं आहे तर बारमध्ये बार टेंडरचा कोर्स करू शकतो. हे डिप्लोमाचे आहेत. डिग्रीमध्ये काय आहे की आम्ही एक परफेक्ट व्यक्तिमत्व बनवतो 3 वर्षामध्ये, जो किचनमध्ये पहिला स्टेज, बेकरी सगळ्या गोष्टी, म्हणजे तो विद्यार्थी डायरेक्ट अमेरिकेमध्ये कसा चांगल्या पद्धतीनं टिकेल त्याची ती व्यवस्था मी तयार करतो, त्याला जबरदस्त तयार करतो. आणि MBA मध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तो मॅनेजमेंटमध्ये कसा स्ट्रॉंग तयार होईल. मग त्याचं ॲडमिन असेल, फायनान्स असेल, मार्केटिंग असेल, HR असेल, लीगल असेल, परचेस असेल, सेल असेल, इतर सगळ्या गोष्टी एक जबरदस्त व्यक्तिमत्व बनवणं हे आमचं कामकाज असतं की जो डायरेक्ट मॅनेजमेंटमध्ये तिथं नोकरी करेल. आणि सगळ्या गोष्टी एकदम जबरदस्त आहेत, एकापेक्षा एक चांगले हे कोर्सेस आहेत. हे जर कोर्स जर प्रत्येकानं जर केले तर नोकरीची अजिबात कमतरता नाही. पण प्रॅक्टिकली केले तर कागदोपत्री करणार. आता मध्ये असे आम्हाला बऱ्याचदा फोन येतात, तुमचं कॉलेज चांगलं आहे, आम्ही तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतो आणि मी नोकरी करतोय, मग मला तुम्ही एक्झाम द्यायला. आमच्याकडे एक सिंगल विद्यार्थ्याला असं ॲडमिशन दिलं जात नाही, बाहेरून ॲडमिशन नाही. इथं ये, प्रॅक्टिकली कर, आमच्याच कॅम्पसमध्ये राहा, तरच तुला ॲडमिशन मिळेल. एकही सिंगल विद्यार्थ्याला असं करत बऱ्याचदा चाललेलं असतं बाहेरून घेण्याच्या डिग्र्या. तर ह्याचा काय उपयोग नाही आहे. प्रॅक्टिकली घडणं आणि त्या पद्धतीनं चांगलं कामकाज करणं हे त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. अगदी सर, एक थोडासा वेगळा प्रश्न मला विचारायचा आहे. आधी या इन्स्टिट्यूटचं नाव मनालीज इन्स्टिट्यूट होतं आणि आता हे डायनो इन्स्टिट्यूट झालंय, हा बदल कशामुळे झाला? कसं झालं की डायनो, मी तुम्हाला सांगायचं म्हटलं की मी 1993, 94, 95ला मंडईमध्ये भाजीपाला विकायचो. मी काहीच नव्हतो, एकदम सिंपल साधा गरीब. एक छोटासा ढाबा चालू केला, त्यातून मी एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालो आणि मोठा झालो. पण ते भाजीपाला विकत बसायचं तिथं जे 93, 94, 95ला, त्यावेळेला माझं स्वप्न होतं की माझं स्वतःचं हेलिकॉप्टर असेल. अरे वा. आणि एवढं मोठं स्वप्न एवढ्या छोट्याशा पोरानं घेतलेलं आणि त्या दिशेनं टप्प्याटप्प्यानं मी चालत राहिलो आणि आज कोट्याधीश बनलो. चांगल्या गोष्टी, वेगवेगळे व्यवसाय तयार झाले. मग जिद्द असेल तर आपण जबरदस्त घडू शकतो. फक्त गोल मोठा ठेवा आणि टप्प्याटप्प्याने चाला. मोठे घास घेण्याची गरज नाही, टप्प्याटप्प्याने चाला. आता समजा की मला माझ्या सांगलीतून मुंबईमध्ये यायचं आहे, तर पहिल्यांदा पाऊल चालवलं पाहिजे. मग मी सांगलीमधून कराडला येईन, कराडमधून साताऱ्याला येईल, साताऱ्यामधून पुण्याला येईन. कदाचित पुण्यातून मी पुढे येणार नाही, पण पुण्यापर्यंत तर पोहोचलो, हा यातला महत्त्वाचा मुद्दा असतो. आणि त्या दृष्टीनं मी ते सगळं कामकाज केलं. मग हे दाखवायचं असेल तर जनतेला, बाबा आपण असं करतो, हे दाखवायसाठी काय, तर एक भव्यतेचं प्रतीक म्हणून मी काय केलंय, तर हायवेवरती 58 फूट उंच डायनोसॉर उभा केलाय, भव्यतेचं प्रतीक. आणि त्याचं टॅगलाईन आहे डायनो फूडचं, थिंक बिग अचीव बिग. हे
टॅगलाईन आहे आणि हे टॅगलाईन ठेवल्यानंतर आमच्या सगळ्या व्यवस्थेचं नाव डायनो डायनो डायनोमध्ये कन्व्हर्जन केलं आहे. म्हणजे व्यवस्था आहे जे काय असतील ते सगळे, त्यामध्ये ह्यांचं पण नाव आपण काय केलं तर डायनोमध्ये कन्व्हर्जन केलंय. हा यातला फरक आहे, बाकी काय नाही. मनाली सगळी तीच आहेत, सगळी माणसं तीच आहेत, शिकवणारी पण तीच आहेत, चांगल्या पद्धती आहेत. अगदी म्हणजे स्वप्न पाहिले तर ती पूर्ण होतात, फक्त जिद्द असावी लागते. अजून एक छोटासा प्रश्न सर, डायनो इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि पुढे तुम्ही रिसर्च सेंटर लावता, तर रिसर्च सेंटर म्हणजे नेमकं काय होतंय तिथे, काय रिसर्च? रिसर्च सेंटर म्हणजे मी तुम्हाला सांगतो की सगळ्यात महत्वाचं याच गोष्टीला महत्व आहे. तुम्ही इन्स्टिट्यूट चालवताय तर त्याच्यावरती रिसर्च करा. अगदी हळदीवरती रिसर्च पाहिजे, तुमच्या कांद्यावरती रिसर्च पाहिजे, बाकीच्या गोष्टीवरती रिसर्च पाहिजे, भरपूर काही गोष्टीमध्ये. मी असे प्रोडक्ट बनवलेले आहेत, पनीर टिक्का, काजू मसाला, व्हेज कढाई, हे एका पॅकिंगमध्ये आणलेले आहेत. आजपर्यंत कॅनमध्ये कुणीही आणलेले नाहीत आणि त्याचं लाईफ 3 वर्षाचं आहे तयार प्रोडक्टचं, जे तुम्ही फोडा आणि डायरेक्ट खा. म्हणजे हे रिसर्चचा भाग आहे आणि हे रिसर्चच ह्या विद्यार्थ्यांना शिकवले गेले पाहिजेत. म्हणून माझं एकदम प्रामाणिकपणानं मत आहे की मी जसा एका छोट्यातून मोठा झालोय तसंच मला छोट्यातील मुलं मोठी करायची आहेत. फक्त त्यांची मानसिकता असली पाहिजे आणि ती मानसिकता असेल ती बघायला माझं अगोदर काय होतं तर 2 तास इंटरव्ह्यू. माझ्याकडे जर ॲडमिशन कुणी घ्यायचं असेल तर त्याला मुलाला, आई वडिलाला माझ्याकडे यायला लागतं. 2 तास ती सगळी स्ट्रक्चर समजून घेतले जाते, आमचे नियम त्यांना सांगितले जातात आणि ते नियम जर त्यांना मान्य असतील तरच त्यांना ॲडमिशन दिलं जातं. पण एकदा जर ॲडमिशन त्यांनी घेतलं तर त्याचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी म्हणतोय ही माझी असणार आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने घडवण्याची व्यवस्था या डायनो इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च सेंटरमध्ये केलं जाणार आहे. अगदी सर, खूप छान असं मार्गदर्शन खरं तर आपल्याला सरांनी दिलेलं आहे आणि मला माहिती आहे की तुम्हाला आता एकदा सरांना भेट द्यायची आहे आणि डायनो इन्स्टिट्यूटला देखील भेट द्यायची आहे, तर नक्की सांगली जिल्ह्यात कासेगाव एकदा तुम्ही डायनो इन्स्टिट्यूटला जाऊन बघा आणि सरांचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. तुमच्या शंका किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर त्याचं थेट निरसन सर तिथे तुम्हाला करतील आणि ॲडमिशन प्रोसेस काय आहे, कशी आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी सध्याचे संपर्क क्रमांक तुम्हाला दिसत आहेत टीव्ही स्क्रीनवरती, ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या आणि नक्कीच एकदा सरांना संपर्क करा. सर, तुम्ही त्याला खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. आभारी आहे. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.